ग्रहांच्या अंगठ्या बरेच जण घालायला सांगतात, की तुम्ही या ग्रहाची अंगठी घाला, मग तुम्हाला फायदा होईल. त्या ग्रहाची घाला, तुमचं आयुष्य बदलेल. तर या रत्नांचा, ग्रहरत्नांचा आणि आपल्या आयुष्याचा किती संबंध असतो? ग्रहांच्या रत्नामध्ये कॉस्मिक रेज असतात, वैश्विक किरण. तू मगाशी म्हणतेस तसा साधा खडा घेतला तर त्याच्यात प्रिझममधनं 5-7 रंग येतात. पण तू माणिक घेतलास आणि प्रिझममधनं पाहिलास तर फक्त लाल रंग येतो. मग माझ्या पत्रिकेत रवी दुर्बल आहे, मला लाल रंगाची आवश्यकता आहे, मग माणिक सांगायचं. हं. माझ्या पत्रिकेमध्ये चंद्र अतिशय दुर्बल आहे आणि ऑरेंज कलरची कमतरता आहे, मग ऑरेंज कलर मोत्यात असतो, त्याला बत्सरा मोती म्हणतात. तो मोती देऊन ग्रहांच्या पत्रिकेचा जो कमी जास्तपणा तो बॅलन्स करणं, ह्याला रत्नशास्त्र म्हणतात. आणि हे कॉस्मिक रेज त्या ग्रहांचेच असतात. मंगळ दिसायला लाल आहे, पोळं दिसायला लाल आहे, पण त्यातनं पिवळा रंग येतो. अच्छा. म्हणून तो पिवळा रंग येतो का हे प्रिझम टेस्ट करायला लागतात. त्याला द सायन्स ऑफ कॉस्मिक रे थेरपी म्हणतात. माझ्याकडे तू पोळं आणलंस की मी आधी बघणार, त्यातनं पिवळा रंग येत नाही, हे नकली आहे. पोळं दिसायला टिटवाळ्याचा गणपती कसं आहे तसं दिसतं, पण पिवळा रंग आला तर ते जेन्युइन आहे. हे कोणालाच माहिती नाही. प्रिझम टेस्टच कोणाला माहिती नाही. त्यासाठी जेमॉलॉजीचा कोर्स आहे, भारतीय विद्याभवनमध्ये सुद्धा आहे केलेलं. तर तो कोर्स करून मग ती रत्न आणि किती कॅरेट म्हणजे वेट नाही, 0.402 मायक्रॉन इज इक्वल टू 1 कॅरेट. मग ते किती कॅरेटचं सुचवायचं आहे पुन्हा गणित आहे. काय ग्रहाचा अंश आहे, अगदी 0 आहे, मग तर 3-4 कॅरेट बऱ्यापैकी आहे, एखादं कॅरेट पण चालतं. पोळं हॉट आहे, बायका इथे घालतात मग मंगळसूत्रात. ते एका वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजरने सांगितलं आहे, पोळं घालणाऱ्या बायकांना ब्रेस्ट कॅन्सर होतो कधी कधी. मोठी पोळी सारस्वत वगैरे बाया असतात त्या घालतात, तर छातीशी संपर्कात तो असू नये. आणि त्याची पुन्हा बोटं ठरलेली, प्रत्येक बोट हे कुंडलिनीकडे वेगवेगळे रंग पोचवतं. पुष्कराज इथेच वापरायचं, नीलम इथेच वापरायचं, माणिक पोळं इथे आणि पाचू मोती इथे. तेही काही लोकांना माहिती नाही. पुन्हा त्याची धातू आहेत, द मेल्टिंग पॉईंट ऑफ द मेटल अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ जेम, हे ॲडजस्ट करायला लागतं. एवढं केलं तर ते रत्न लाभतं, नाही तर ₹1000 खर्च करतो आणि काही रिझल्ट येत नाहीत. जेमॉलॉजी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. डॉक्टर बेनोतोस भट्टाचार्यांचं द सायन्स ऑफ कॉस्मिक थेरपी म्हणून पुस्तक आहे, त्यात ते डिटेल दिले सगळं.